ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे सायलीने अर्जुन आलेले असतात घरी. तर आता तेवढ्यातच इथे प्रतिमा आलेली असते. तर आता इथे सायली म्हणते, आई कधी आलीस असं म्हणते. सायलीने मिठी मारते ती प्रतिमाला. तर आता सायली म्हणते, बाबांशी काय बोलणं झालं का ग? तर आता प्रतिमा म्हणते, हो बरं आहे ते, अगदी मजेत आहे असं म्हणते प्रतिमा. अगं सायली, प्रतिमाला विचार तरी कशा करता आले ते असं म्हणते कल्पना. विचारायला कशाला हवंय आई, तिचंच तर घर आहे असं म्हणते सायली. हो पण आज मी आले त्यामागे एक खास कारण आहे असं म्हणते प्रतिमा. मी मंदिरात गेले होते, देवी आईला अभिषेक केला, म्हटलं तुम्हालाही हळदी कुंकू देऊया. बस बस ओठी भरते असं म्हणते आता इथे प्रतिमा. बस ये असं म्हणते कल्पना. तर आता इथे सायलीची ओठी भरते बघा प्रेक्षक प्रतिमा. हळद कुंकू वगैरे लावते ती सायलीला. तर आता सायली सुद्धा लावते हळद कुंकू प्रतिमाला. तर आता प्रतिमा कल्पनाला सुद्धा हळद कुंकू लावते. तर आता कल्पना सुद्धा लावते तिला हळद कुंकू. तर आता इथे ओठी भरते ती कल्पनाची. तर आता इथे सायलीची पण ओठी भरते आता प्रतिमा. तर आता दोघेही नेऊन साड्या ठेवतात देवी समोर. तर आता दोघेही सायली आणि कल्पना पाया पडतात देवाच्या. तर आता इथे मोगऱ्याची फुलं सुद्धा आणलेली असते प्रतिमा. तर आता इथे मोगऱ्याची माळ घालते कल्पना सायलीच्या केसांमध्ये. तर आता कल्पनाला सुद्धा घालते सायली माळ. थांबा थांबा, तुम्ही थांबा, मी तुम्हा तिघींचा फोटो काढतो असं म्हणतो अर्जुन. खूप सुंदर दिसते असं म्हणतो अर्जुन आणि तिघींचा फोटो काढतो. तर आता इथे अर्जुनला शिंका यायला लागतात. अक्षय अक्षय करायला लागतो अर्जुन. स्माइल स्माइल असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक तिघींचा फोटो काढतो आता अर्जुन. तर आता त्याला सारखं शिंका येत असतात. तर त्याला कंटिन्यू शिंका येत असतात. अरे देवा, अर्जुनला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे आणि नेमके मी इथेच गजरे घेऊन आले असं म्हणते प्रतिमा. तर आता प्रतिमा म्हणते, माझ्या लक्षातच नाही राहिलं, सॉरी असं म्हणते प्रतिमा. सॉरी अर्जुन असं म्हणते प्रतिमा. तर अर्जुनला खूप शिंका येत असतात. तर आता सायलीला पण शिंका येत असतात. तर तिला खूप शिंका यायला लागतात. तर आता प्रतिमा म्हणते, सायली अर्जुन तू वरचा बघू असं म्हणते आता प्रतिमा. सायलीला का शिंका येतात असं म्हणते कल्पना. काय कळत नाही, आपण थांबतच नाही असं म्हणते सायली. ह्या अवस्थेमध्ये शिंका येणं चांगलं नाही ना असं म्हणते कल्पना. थांब मी बघतो असं म्हणतो अर्जुन. शिंका थांबायला काही करू शकतो का आपण असं म्हणतो आता अर्जुन. तुला धुळीचा त्रास होतो का असं म्हणते प्रतिमा. हो असं म्हणते आता सायली. तिला शिंका येत असतात. इथली धूळ तू साफ करून घेतेस विमल असं म्हणते आता कल्पना. तर धूळ साफ करत असते विमल. मी तुझ्याकरता गरम पाणी आणते असं म्हणते आता कल्पना. ऐक असं म्हणते सायली आणि तिला शिंका येत असतात. सायली ते तुम्ही तिकडे बसा, मी इथून साफ करून घेते असं म्हणते विमल. तर आता इथे बाप रे, सावकाश सावकाश असं म्हणत असते प्रतिमा. मी अश्विनला फोन लावतो थांब असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता त्याला शिंका येत असतात. सावकाश ग, तू बस असं म्हणते आता इथे प्रतिमा. बस असं म्हणते प्रतिमा. हे घे सायली असं म्हणते कल्पना. तर मग पाणी सांभाळून असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे गरम पाणी पिते सायली. हॅलो अश्विन, सायलीला खूप शिंका येतात असं म्हणतो अर्जुन. ऍक्च्युली काय झालं, तिने सायलीचा गजरा घातलाय ना, म्हणून मला शिंका येत आहेत असं म्हणतो अर्जुन. पण तिलाही खूप शिंका येत आहेत, थांबतच नाही असं म्हणतो अर्जुन. काय करू सांग ना असं म्हणतो अर्जुन. कॉफ घ्यायला लो. ओके ओके ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे बाय असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीला खूप शिंका येत असतात. मामा असं म्हणतो अर्जुन. हो मी ऐकले असं म्हणते कल्पना. विमल सायलीच्या करता आता पाणी गरम कर असं म्हणते कल्पना. सायली हे घे असं म्हणते ती. या आतमध्ये बस असं म्हणते आता कल्पना सायलीला. ऐक असं म्हणते आता प्रतिमा. तर अर्जुनला शिंका यायला लागतात. तर आता सायली बसते तर तरी तिला शिंका येतच असतात. विमल लवकर आण ग असं म्हणते कल्पना. तर आता बघा प्रेक्षक स्टीमर चालू करून देते आता इथे विमल सायलीसाठी. तर आता इथे स्टीमर घेत असते सायली, तरी तिला शिंका येतच असतात. बरं वाटलं का ग असं म्हणते प्रतिमा. कल्पना काय केलं म्हणजे हिच्या शिंका थांबतील आता असं म्हणते प्रतिमा. सायली तू आता बाहेरून आलीस ना, म्हणून तुला बहुतेक धुळीचा त्रास होत असेल, तू वर जा आणि फ्रेश हो असं म्हणते कल्पना. जा हातपाय धुवून जा असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली बघा प्रेक्षक शिंकत शिंकत वर जाते आपल्या खोलीमध्ये. तर आता अर्जुन तिथेच असतो. मी आज देवी आईकडे प्रार्थना केली होती की माझ्या लेकीवर कुठलं संकट येऊ नये, तरी तिला एवढा त्रास का होतोय असं म्हणते प्रतिमा. तिला ना अलर्जी झाली असेल कशाशी तरी, वाटेल थोड्या वेळाने बरं असं म्हणते कल्पना. तर आता प्रियाला दाखवलं तर आता प्रिया एळवत असते आणि म्हणत असते, ऐक ऐक खरंच दुखायला लागलं असं म्हणते प्रिया. ऐक ऐक असं करत असते ती. तेवढ्यातच इथे कॉन्स्टेबल येते बघा प्रेक्षक, डॉक्टर पण येतात. डॉक्टर डॉक्टर असं म्हणून आता प्रिया ओरडायला लागते हेल्प हेल्प म्हणून. तर आता इन्स्पेक्टर पण आलेले असते. तर आता इथे प्रियाला उभे करतात बघा प्रेक्षक. बापरे बापरे असं म्हणत असते प्रिया. खूप दुखतंय असं म्हणते प्रिया. कुठल्या बाजूला दुखते असं म्हणते ती. उजव्या बाजूला दुखते असं म्हणते प्रिया. खूप दुखते असं म्हणते ती. प्लीज प्लीज माझ्या बाळाला काय होऊ देऊ नका असं म्हणते ती. प्लीज प्लीज असं म्हणते प्रिया. तिचं चेकअप करत असते ती डॉक्टर बघा प्रेक्षक. आपण बघूया, तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणते ती डॉक्टर. हिला हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल असं म्हणते आता डॉक्टर. कॉन्स्टेबल ताबडतोब हिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी करा असं म्हणते ती इन्स्पेक्टर. माझ्या बाळाला काय होणार नाही ना असं म्हणते प्रिया. करुणाचा ड्रामा करत असते प्रिया. तर आता कॉन्स्टेबलला खुणवते ती. तर आता कॉन्स्टेबल म्हणते, मॅडम मी हिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाऊ का, कारण मला हिची सगळ्या औषधं माहिती आहेत असं म्हणते ती. ठीक आहे तुम्ही ज्यासोबत गेला तर बरं होईल असं म्हणते आता ती डॉक्टर. ठीक आहे तू जाऊ शकतेस असं म्हणते आता ती इन्स्पेक्टर. तर बघा प्रेक्षक कॉन्स्टेबल प्रियाला घेऊन जात असते बाहेर. तर आता सायलीला आलेलं दाखवले, तर ती फ्रेश होऊन आलेली असते. सावकाश सावकाश बस बस असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे शिंका येत असतात सायलीला. ऐका असं म्हणते सायली. अजून पण सायली त्यांच्या शिंका थांबलेल्या नाही आहेत असं म्हणते विमल. अर्जुन अश्विनला सांग की सायलीच्या गायनेकला घेऊन यायला. शिंका जर तिच्या जास्त झाला तर बाळाला त्रास नको व्हायला असं म्हणते कल्पना. तर आता शिंकतच असतो अर्जुन. तर आता तो कॉल करतो गायनेकला. तर अर्जुन शिंकतच असतो. अश्विन हे बघ शिंका थांबत नाहीये तिच्या, एक काम कर
कनकला घेऊन ये परत असं म्हणतो तो. काय असं म्हणतो अर्जुन. तर खूप शिंकत असते सायली. लवकर येण्याचा प्रयत्न करे लवकर असं म्हणतो अर्जुन. येतोय तो. त्याला अर्धा तास लागेल असं म्हणतो अर्जुन. तास असं म्हणते त्या कल्पना. तर आता दोघेही शिंकत असतात अर्जुन आणि सायली. तर सायलीला खूप त्रास होत असतो. मामा सायलीचा त्रास बघत नाहीये, मला यायचंय तिथे असं म्हणतो अर्जुन. तुम्ही दोघींनी गजरे काढा ना प्लीज असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे कल्पना आणि सायलीचा गजरा काढते बघा प्रेक्षक प्रतिमा. तर आता विमल घेऊन जाते ते दोन्ही गजरे आणि ठेवते बाहेर. बरं वाटतंय का आता असं म्हणते प्रतिमा. तर आता शिंक थांबते सायलीची. त्रास होत असेल तर रूम मध्ये जा आराम कर असं म्हणतो अर्जुन. बसते जरा असं म्हणते सायली. जरा बरं वाटतंय असं म्हणते सायली. शिंका येत नाही तसं म्हणते सायली. कमाल आहे ना. नाही म्हणजे तुला शिंका अचानकच सुरू झाल्या आणि अचानकच थांबल्या असं म्हणते कल्पना. ह्या शिंका नक्की कशामुळे असतील असं म्हणते कल्पना. एवढा वेळ मी सायलीच्या फुलांचा गजरा घातला होता तेव्हा मला शिंक सुरू झाली आणि आता गजरा काढल्यावर शिंक बंद झाली असं म्हणते सायली. अगं पण सायलीच्या फुलांची अलर्जी तर तुला नाहीच आहे, ती तर अर्जुनला आहे असं म्हणते कल्पना. मग तुला का शिंकायत होत्या असं म्हणते कल्पना. तेच म्हणा असं म्हणते सायली. अर्जुनला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे म्हणूनच सायलीला शिंका आल्या असं म्हणते प्रतिमा. म्हणजेच म्हणतो अर्जुन. अरे याचा अर्थ तुझं बाळ अगदी पूर्णपणे बापावर गेलाय असं म्हणते प्रतिमा. त्याच्या शिंका होता ना, ही जी अलर्जी आहे ही सायलीला होत होती, तिच्या पोटात असलेल्या तिच्या बाळाला होत होती असं म्हणते आता प्रतिमा. सायलीची फुलं इथून गेली, बाळ शांत झालं असं म्हणते प्रतिमा. सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. म्हणजे बाळ 200% माझ्यावरच गेले असं म्हणतो अर्जुन आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. हो असं म्हणते कल्पना. तर आता प्रतिमा पण हसते. अरे काय गमत आहे सांगतो तुला असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य आलेलं असतो. तर आता इथे चैतन्य म्हणतो थांब तू माझा ऐक असं म्हणतो चैतन्य. प्रिया जेलमधून बाहेर पडली असं म्हणतो चैतन्य. तर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक सुभद्रा मंडळींना. तर आता कल्पना उभारते. काय काय असं म्हणते सायली. तर आता इथे प्रियाला दाखवले तर आता प्रियाला ऍडमिट केलेलं असतं. तर डॉक्टर मध्ये काळजी करू नकोस. तर आता इन्स्पेक्टर तर डॉक्टरला बाहेर घेऊन जाते. कैदीला किती दिवस ठेवायला लागेल हॉस्पिटलमध्ये असं म्हणते ती इन्स्पेक्टर आता ते डॉक्टरला. किमान 2 आठवडे तरी राहावं लागेल असं वाटतंय असं म्हणते ती डॉक्टर. प्रेग्नेंट असल्यामुळे तिला आम्ही स्ट्रॉंग औषध देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही तिला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतोय असं म्हणते ती डॉक्टर. तर आता इथे ती कॉन्स्टेबल असते, तिला जायला लावते प्रिया. तर आता प्रिया झोपलेलीच असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे श्वेता आलेली असते. तर आता श्वेता येते आणि भेटते प्रियाला. तर आता श्वेता येऊन बसते प्रियाच्या बाजूला. तर झालं तू आलीस असं म्हणते प्रिया. मी केव्हापासून तुलाच बघत होते असं म्हणते ती. पटपट बोला मी बाहेर लक्ष ठेवून असं म्हणते ती कॉन्स्टेबल आणि बाहेर जाते. तर आता प्रिया म्हणते आता मला आश्रमामध्ये काय काय घडलं ते सगळं सांग असं म्हणते प्रिया. सायली ने आश्रम ताब्यात घेतलं तेव्हापासूनच सांग असं म्हणते प्रिया. सायली तर आता सगळी जबाबदारी सांभाळते असं म्हणते श्वेता. तर आता ती सगळा प्रकार सांगते बघा प्रेक्षक प्रियाला. तर आता इथे ऑडिओ बंद आहे. मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा एक मुलगी आश्रमात आली, त्या मुलीत नक्की काहीतरी गडबड आहे असं म्हणते श्वेता. असं का वाटते तुला पण असं म्हणते प्रिया. तर आता इथे काय काय सांगत असते श्वेता आणि ऑडिओ बंद असतो बघा प्रेक्षक. तर आता ती मुलगी बोलत असते फोनवरती कुणाबरोबर तरी आणि श्वेता बघितलेली असते ना तिला. तर आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवले बघा प्रेक्षक कसं ती मुलगी फोन वगैरे लपून ठेवत असते ते आणि कसं ती मुलगी रात्रीचं गायब होत असते सगळं सांगते आता श्वेता. तर आता प्रिया म्हणते श्वेता काय मस्त काम करते सगळं, असंच बारीक लक्ष ठेवून राहा कळलं असं म्हणते प्रिया. पण आता प्लॅनिंग पुढचं आहे असं म्हणते प्रिया. आता कृती करायची वेळ आली असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया बघते इकडे तिकडे कुणी ऐका म्हणून. तर आता कॉन्स्टेबल आलेली असते. ताई माझं काम करशील असं म्हणते प्रिया. ते तर करायलाच पाहिजे असं म्हणते कॉन्स्टेबल. सचिनला विचारून मला इथे भेटायला कोण कोण येऊ शकतं जाणून घे आणि सगळ्यांना मॅनेज करावंच लागेल असं सांग असं म्हणते प्रिया. प्रिया असं म्हणते श्वेता काय चाललंय नेमकं तुझ्या मनात असं म्हणते श्वेता. तर आता प्रिया म्हणते सांगते सगळं सांगते असं म्हणते प्रिया. पहिला वार अर्जुन आणि सायलीवर करायचं असं म्हणते प्रिया, पण तो कसा कधी आणि कुठे होईल आणि मी ती तुला लवकरात लवकर कळवेल असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो चैतन्याला जेलमधून बाहेर पडली म्हणजे, पण असं कसं झालं असं म्हणते सायली. ती सुटली का असं म्हणते कल्पना. तिची शिक्षा माफ झाली असं म्हणते ती. शिक्षा माफ नाही झाली असं म्हणतो चैतन्य, पण प्रियाने जुने शस्त्र वापरले तसं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणतो अर्जुन म्हणजे झालं असं की आपल्या क्लायंट मिसेस देसाईंना मी मधून सोडायला गेलो होतो, तिथे गेल्यावर मला कळलं की असं सगळं सांगतो बघा प्रेक्षक आता चैतन्य. तर आता इथे ऑडिओ बंद आहे. तर आता इथे फ्लॅशबॅक दाखवलाय. तर आता इथे मिसेस देसाईंचं बिल बुक घेऊन आलंय असं म्हणतो होता चैतन्य आणि तो इन्स्पेक्टर सोबत बोलत असतो. अजून काय फॉर्मॅलिटीज असतील तर तुम्ही सांगा असं म्हटलेलं असतं ना चैतन्य. करून आता इथे प्रिया आलेली असते तिथूनच बघा प्रेक्षक हो. तर आता चैतन्य बघतो प्रियाला. तर आता ह्या काय इथे हिला कसं काय कुठे घेऊन जात आहे असं म्हणतो चैतन्य. या सुभेदारला असं म्हणतो इन्स्पेक्टर. तब्येत बिघडली आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतोय असं म्हणते ती बाई. म्हणजे नेमकं काय झालं असं म्हणतो चैतन्य. ती प्रेग्नेंट आहे, तिच्या पोटात दुखायला लागलंय आणि उलट्या होत आहेत तिला असं म्हणते ती. तिला बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं वाटतंय असं म्हणते ती. म्हणजे ती पुन्हा एकदा आजारपणाचा ढोंग करून जेलमधनं बाहेर पडले असं म्हणते सायली. तर आता ती म्हणते की हॉस्पिटलमध्ये तिला कसंही बघायला मिळेल मग असं म्हणते ती. तर आता अर्जुन खूप चिडलेला असतो, पण तिथे तिच्यावर कायम पोलिसांचा पहारा असेलच ना असं म्हणते प्रतिमा. तो असेलच असं म्हणतो अर्जुन. तिने तिच्या प्रेग्नन्सीचा फायदा उचलला असं म्हणतो अर्जुन. म्हणजे असं करून तिची सुटका होऊ शकते असं म्हणते कल्पना. सुटका नाही होणार असं म्हणतो अर्जुन. फक्त काही दिवस तिला आता जेलमध्ये राहावं लागणार नाही असं म्हणतो अर्जुन, पण तिला तिची शिक्षा लावीच लागेल. हॉस्पिटलमध्ये राहून ती काय किल्ल्या फिरवेल ना ते आम्हाला सुद्धा कळणार नाही असं म्हणते चैतन्य. अजून काय उद्योग नाही केलं ना म्हणजे मिळवलं असं म्हणते आता कल्पना. आता सायली म्हणते आई पण तुम्ही ह्यातलं काही अश्विन भाऊजींना सांगू नका असं म्हणते सायली. पण मी ऐकलंय असं म्हणतो आता इथे अश्विन.
तर आता इथे अश्विन आलेला असतो. तर आता तो आतमध्ये आलेला असतो आणि काळजी करू नका, ती कुठे राहते, काय करते, त्याने मला काही फरक पडत नाही असं म्हणतो अश्विन. तर आता अश्विन निघून जातो बघा प्रेक्षक आपल्या रूम मध्ये. मला तर तिची भीतीच वाटते असं म्हणते आता कल्पना. तिची सावली आमच्या घरावरून का जात नाही असं म्हणते कल्पना. तर आता इथे सांत्वना करते प्रतिमा सायलीची. सायलीला खूप जास्त राग आलेला असतो तिचा. तर आता इथे हॉस्पिटल दाखवले. तर आता इथे सचिन आलेला असतो प्रियाला भेटायला बघा प्रेक्षकाने. राखी सुद्धा. तुम्ही बोला हळू आवाजात, मी बाहेर लक्ष ठेवणे असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. प्रिया असं म्हणतो सचिन. हा माणूस आपलं काम राहायला तयार आहे असं म्हणतो आता इथे सचिन. तुझ्या भरोसेमंद माणूस आहे ना हा असं म्हणते प्रिया. हो 100% असं म्हणतो सचिन. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काम अगदी परफेक्ट करणार बघा मी असं म्हणतो तो माणूस प्रियाला. त्यातच मला इतका मोठा मोबदला मिळतोय ना आता असं म्हणतो तो. पण नक्की प्लॅन काय असं म्हणतो राकेश. सांगते असं म्हणते प्रिया. स्वतःकडून मिळालेल्या गोष्टीचा पूर्ण वापर करून घ्यायचा असं म्हणते प्रिया. ती म्हणाली की आश्रमात आता मुले यायला लागलेत. एकदा का तिने आपल्याला सांगितलं ना की कुणी मुलगी तिथे आली आहे, ती यंदा त्यांची नातेवाईक म्हणून तिथे पाठवायचं आणि हे त्या मुलीला आपल्यासाठी घेऊन येतील असं म्हणते प्रिया. अर्थात आपल्याकडे ठोस पुरावे लागणार, नाहीतर अर्जुन आणि सायलीला अवघड संशय येईल असं म्हणते प्रिया. कारण ते पूर्ण चेक केल्याशिवाय असं कुठल्याही माणसाकडे त्या मुलीला सोपवणार नाहीत असं म्हणते प्रिया. पण जर अर्जुन आणि सायलीने त्या मुलीला ह्यांच्याकडे सोपवलं तर आम्ही समजून जायचं की आपण पहिली पायरी चढलोय असं म्हणतो सचिन. तर आता इथे आश्रम दाखवले. तर आता ती मुलगी इकडे तिकडे काय काय शोधत असते बघा प्रेक्षक हो. म्हणजे तीच मुलगी जिच्यावर श्वेताला डाऊट असतो. तर आता तेवढ्यातच श्वेता येते. भाजी घेऊन आलेली असते ती. कुठे गेला माझा फोन असं म्हणते ती मुलगी. तर आता श्वेता येते तिच्या बाजूला थांबते. काय शोधतेस असं म्हणते ती. नाही काय नाही असं म्हणते ती. फोन आहे का असं म्हणते तर श्वेता. की असं म्हणते ती. तर आता फोन देते ती त्या मुलीला. काल रात्री सापडला होता मला तुझा फोन, मी सांगितलं नाही कुणाला कारण तुझा अपमान होईल ना म्हणून आता दिला तुला गुपचूप असं म्हणते ती. तेवढ्यातच काका येतात. तर आता ते लहान मुलींना घेऊन आलेले असतात. या 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 असं म्हणतात ते. तर आता ते म्हणतात ह्या 2 मुली आल्यात आपल्या नवीन आश्रमामध्ये. हा मधुभाऊंची आणि त्यांची ओळख करून द्यायची असं म्हणतात ते. चला आपण कामाला लागूया असं म्हणतो तो. आधी त्या स्वतःला आपल्याला बातमी तर द्यायला देऊ देत की कोणी मुली आल्या त्या आश्रमामध्ये असं म्हणते प्रिया. तोपर्यंत याला सगळं काही नीट तयार करायला हवं असं म्हणते सचिन. तर आता प्रिया म्हणते हो मला अण्णा सर आणि नागराज काकांची मदत पाहिजेत, पण प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कसं करू शकणार आहे आपण असं म्हणते प्रिया. पण पप्पा तर जेलमधनं बाहेर पडणं शक्य नाही असं म्हणतो राकेश. तर प्रिया म्हणते राकेश बाळा तू किती मंद आहेस हे सतत सिद्ध करायची गरज नाही आहे रे असं म्हणते प्रिया. तुझ्या समोर जी मुलगी बसली आहे ना ती जेलमधूनच बाहेर पडून आली असं म्हणते प्रिया. त्यामुळे निदान मला सांगू नकोस असं म्हणते ती. तुझ्या पप्पांना कसं शक्य नाहीये जेल बाहेर पडणं, नक्की काय करायचं असं म्हणतो राकेश. प्रिया असं म्हणते की मी सुद्धा आजारपणाचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये यायचं असं म्हणतो सचिन. कधीतरी डोक्याचा वापर कर असं म्हणतो आता इथे सचिन. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे राकेश. तुम्ही मला बोलू नका असं म्हणतो राकेश. मी जे काय ते पप्पांना सांगतो असं म्हणतो तो. ऍक्च्युली अनाना सगळीकडे जायला VIP पास मिळतो असं म्हणतो सचिन. पण हा कैद्यांचा वॉर्ड आहे, इथे येण्यासाठी त्यांना स्पेशल परमिशन काढावी लागेल असं म्हणतो सचिन. ठीक आहे ती कशी काढता येईल ते मी बघतो असं म्हणतो सचिन. सी टू इट असं म्हणतो तो. तर आता प्रिया म्हणते ह्या माणसाचं ट्रेनिंग सुरू करा, हा त्या मुलीचा खरा नातेवाईक वाटायला हवा असं म्हणते प्रिया. तरच अर्जुन आणि सायली आपल्या पहिल्या जाळ्यात अडकतील असं म्हणते प्रिया. तू त्याची काळजी करू नकोस प्रिया. अर्जुन आणि सायली अशा कोंडीत सापडतील की ते तिथून कधीच सुटू शकणार नाही असं म्हणतात सचिन. तर तिथे मधुभाऊ भेटायला येतात त्या मुलींना. तर आता मधुभाऊ म्हणतात कोण येत्या. तर आता तो काका सांगायला लागतो मधुभाऊ ही मंदिराजवळ सापडली आणि ती रस्त्याच्या कडेला बसली होती असं म्हणतो. घाबरू नका, एक काम करा बसा असं म्हणतो मधुभाऊ. बसा श्वेता जरा पाणी आण जरा तुमच्यासाठी असं म्हणतात मधुभाऊ. बसा म्हणतात आणि बसून घेतात त्या पोरीने तुमच्या समोर. अरे हे रडू नका असं म्हणतात मधुभाऊ. अजिबात रडायचं नाही, अजिबात रडू नका असं म्हणतात. पाणी घ्या असं म्हणतात मधुभाऊ. तर आता त्या मुली पाणी पितात बघा प्रेक्षक. या बघू असं म्हणतात मधुभाऊ. कुठून आला तुम्ही, साई बाबा कुठे, पाणी घ्या असं म्हणतात मधुभाऊ. तर आता श्वेताला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण मुली आलेले असतात ना. तुमचे आई बाबा कुठे आहेत असं म्हणतात मधुभाऊ. आम्हाला नाही माहिती असं म्हणतात त्या मुली. माहित नाही असं म्हणतात मधुभाऊ. हरकत नाही, आपण एक काम करूया, हे बघा तुम्हाला जर आसरा हवा असेल तर तुम्ही आश्रमात राहू शकता असं म्हणतात मधुभाऊ. कळलं असं म्हणतात ते. तुमच्या आई बाबांना लवकरात लवकर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया, घाबरायचं नाही, काळजी नाही करायची असं म्हणतात मधुभाऊ. मधुभाऊ जर ह्या आपल्याकडे राहणार असतील तर सायली त्याने सांगितलेलं तसं त्यांचे फॉर्म्स भरून घ्यायला हवेत ना असं म्हणते ती मुलगी. हो बरं झालं आठवण केली. सायलीने दिलेले जे फॉर्म्स आहेत ना त्यांची माहिती भरून घ्या असं म्हणतो आता मधुभाऊ. माहिती सांगा जरा मदत करते ना असं म्हणते ती मुलगी. मी कळवतो सायलीला असं म्हणतात मधुभाऊ. हा तर आता इथे श्वेता बघत असते सगळं बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन काम करत असतो. तर आता तो फाईल वाचत असतो. तर आता इथे सायली काहीतरी विचार करत असते. म्हणजे प्रियाने परत ती शक्कल वापरली आणि परत ती हॉस्पिटलमध्ये गेली असं म्हणते आता सायली. आता तसं नसेल पण ती खरंच आजारी असेल असं म्हणतो अर्जुन. आय मीन ती प्रेग्नेंट आहे असं होऊ शकतं असं म्हणतो तो. मी जेवढे तिला ओळखते ना त्यावरून मला हेच वाटते की तिचे सगळं नाटकं चालू आहे असं म्हणते सायली. तर आता तेवढ्यातच तिला कॉल आलेला असतो. कुसुमताईचा फोन आहे असं म्हणते सायली. तर आता अर्जुन सुद्धा जाऊन बसतो सायलीच्या बाजूला. तर आता तो ऐकायला लागतो. बोल कुसुमताई असं म्हणते सायली. अगं साऊ अगं मी मधुभाऊ बोलतोय असं म्हणतात ते. बोला मधुभाऊ असं म्हणते सायली. आश्रमामध्ये 2 नवीन मुली आल्यात असं म्हणतात मधुभाऊ. काका घेऊन आलेत. हो मी तू दिलेला फॉर्म भरून घेतो असं म्हणतात मधुभाऊ. बरं
चालेल मधुभाऊ, मी आल्यावर बोलेन त्यांच्याशी. जरा श्वेताला फोन देते का असं म्हणते सायली. श्वेता बाळा असं म्हणतो आता मधुभाऊ. तुला बोलायचंय तुझ्याशी असं म्हणतात मधुभाऊ. तर आता इथे फोन घेतलेली असते बघा प्रेक्षक हो. श्वेता तर आता इथे श्वेता सायली बरोबर बोलतच असते. बोला ना ताई काय झालं असं म्हणते ती. आश्रमामध्ये ज्या 2 मुली आले त्यांना सगळं विचारून घे व्यवस्थित असं म्हणते सायली. त्यांच्या बाबतीत काय आहे, काय घडले काय नाही ते लिहून घे व्यवस्थित असं म्हणते सायली. आणि काळजी घे त्यांची. आश्रम त्यांचं घर आहे असंच त्यांना वाटलं पाहिजे तसं म्हणते सायली. ताई तू जसं मला आपलंसं केलंस ना तसं मी त्या मुलींना आपलंसं करणं असं म्हणते ती. विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणते सायली. तर आता इथे फोन ठेवते ती. तर आता इथे श्वेता फोन ठेवते. अजिबात काळजी करू नको सायली. या मुलींची सगळी माहिती काढून मी प्रियापर्यंत पोहोचवेन असं म्हणते आता इथे श्वेता. तर आता बघा प्रेक्षक वाचा बघा इथे समोर बघा तरी काय ते. तर आता रिकामध्ये असं दाखवलं. तर आता इथे नागराज आलेला असतो हॉस्पिटलमध्ये. तर आता काय तुझा प्लॅन असं म्हणतो. तर आता प्रिया म्हणते माझ्याकडून मला सायली अर्जुनची सगळी डिटेल्स मिळतात असं म्हणते प्रिया. ह्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे असं म्हणते प्रिया. तर आता इथे सायली अर्जुनला दाखव. मधुभाऊनी जर त्यांच्या आश्रमामध्ये आलेल्या मुलांची आधीच नोंद केली असती आणि न्यूर पोलीस स्टेशन मध्ये दिली असती तर खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या असं म्हणते सायली. तर आता इथे श्वेताचा फोन आलेला असतो प्रियाला. तर आता नागराज पण ऐकत असतो. हा श्वेता बोल असं म्हणते प्रिया. आज आश्रमात 2 नवीन मुली आल्यात. ही तर पहिल्या फटक्यातच लॉटरी लागली असं म्हणते प्रिया. तर आता प्रिया म्हणते सायली ह्या आश्रमावर तुझा खूप जीव आहे ना. आता हाच आश्रम तुझा जीव घेईन असं म्हणते आता प्रिया. तर बघा प्रेक्षकावर रिकप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि निश्चित एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.